इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. पिंपरी चिंचवड हादरले. रावेत येथील एजे फर्निचर मॉलवर भर रस्त्यात गोळीबार. लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी. पिंपरी चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे. काल शुक्रवारी रात्री 9:30च्या सुमारास रावेत उच्चभ्रू परिसरातील प्रसिद्ध एजे फर्निचर मॉलवर दोन अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या थरारक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून उद्योग आणि व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मॉलच्या दिशेने 5 ते 6 राऊंड फायर. आरोपी फरार. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार काल रात्री 9:30च्या सुमारास एका दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर मॉलसमोर आले. त्यांच्या हातात 2 पिस्तूल होती. त्यांनी मॉलच्या दिशेने थेट 5 ते 6 राऊंड गोळीबार केला. या गोळीबारात गोळ्या मॉलच्या नेमप्लेट आणि दर्शनी भागातील काचेवर लागल्याने मॉलचे मोठे नुकसान झाले आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी काही क्षणातच दुचाकीवरून पसार झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच धावपळ आणि गोंधळ उडाला. हा फक्त ट्रेलर. बिश्नोई गँगच्या नावाने सोशल मीडियावर धमकी. या प्रकरणाला आणखी गंभीर वळण तेव्हा मिळाले जेव्हा कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर पोस्ट करत या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली. या पोस्टमध्ये एजे फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. तसेच हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट डोक्यात असेल असा थेट आणि गंभीर इशारा देण्यात आला. आरजू बिश्नोईची ऑडिओ क्लिपही समोर. दरम्यान या घटनेनंतर आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओमध्ये स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आरजू बिश्नोई असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. जो आमच्या विरोधात जाईल त्याची आमच्यासोबत लवकरच भेट होईल असा धमकीवजा इशारा या क्लिपमध्ये देण्यात आलाय. पोलीस सध्या या सोशल मीडिया पोस्टची सत्यता आणि ऑडिओ क्लिपची पडताळणी करत आहेत. पोलीस यंत्रणा सतर्क. गुन्हे शाखेकडून तपास सुरू. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त गणेश इंगवले यांनी सांगितले की घटनास्थळावरून महत्त्वाचे फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पिंपरी चिंचवड येथून प्रेस मीडिया लाईव्हसाठी चंद्रशेखर पात्रे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.